सुनेत्रा पवार यांच्या जीवाला चाकणकरांकडून धोका असल्याची तक्रार करण्यात आली आहे। बीडमधील एका व्यक्तीकडून एसआयटीकडे ही तक्रार करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। महाराष्ट्राचं पोलीस खातं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची पूर्ण काळजी घेईल असं फडणवीस यांनी म्हटलंय। भोंदू अशोक खरात सोबतच्या फोटोमुळे अडचणीत आलेल्या चाकणकरांचं नाव आता पुन्हा एकदा समोर आलंय। बीडमधील एका व्यक्तीनं चाकणकरांविरोधात एसआयटीकडे तक्रार केल्याची सूत्रांची माहिती आहे। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका असल्याचं त्यानं तक्रारीत म्हटल्याची माहिती आहे। तक्रार भोंदू खरात प्रकरणाशी संबंधित असल्याचा दावाही केला जातोय। या तक्रारीमुळे राजकीय वर्तुळात आणि पोलीस प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बीडमधील एका व्यक्तीनं थेट एसआयटीकडे तक्रार नोंदवली आहे। चाकणकरांकडून सुनेत्रा पवारांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण होऊ शकतो असा दावा तक्रारदारानं केलाय। आम्ही उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांची पूर्ण काळजी महाराष्ट्राचं पोलीस खातं घेईल। जरूर अशा प्रकारचं पत्र असेल काय जे काही येत असतील त्याची चौकशी पण केली जाईल, पण योग्य सुरक्षा तर आहेच। तक्रारीत तथ्य किती आणि खोडसाळपणा किती याचा शोध एसआयटी घेणार आहे। राजकीय आकसातून ही तक्रार करण्यात आली आहे का या अँगलनेही पोलीस तपास होण्याची शक्यता आहे। सध्या माझा फोकस जो आहे तो 18 नोव्हेंबर ज्या दिवशी अजित पवारांच्या घराच्या बाहेर भरत सतीची ब्लॅक मॅजिक जी करणी केलेली होती त्या दिवशी कोणाकोणाचे कॉल झाले, कोणाकोणाचे मेसेजेस गेले, त्या दिवशी पण समताचे बऱ्याच प्रमाणात SMS होते, त्या सगळ्या गोष्टीवर